नमस्ते डाळिंब. तर आपण डमढळे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यामार्फत ऊस, केळी, डाळिंब या पिकामध्ये मार्गदर्शन करत असतो. तर यापूर्वीच्याही डाळिंब पिकामधील विविध समस्या आणि त्यावरती उपाययोजना, त्याचबरोबर त्या बागेतील विविध प्रकारचे व्हिडिओ आणि त्यामध्ये मिळालेली साईज वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत. तर आता आज या हंगामामध्ये म्हणजे जून नंतरनं ज्या नवीन पिकांच्या डाळिंब पिकासंदर्भात जे मार्गदर्शन शेतीसाठी किंवा डाळिंब पिकासाठी डाळिंब पीक बागायतदार आहेत यांना मार्गदर्शन ठरेल असंच असणार आहे. व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सांगतो, कोणत्याही औषधाचं रिकमेंडेशन हे केलं जाणार नाही आहे. त्याचा उपयोग हा फक्त 1% लोकांना होतो, बाकी अतिरिक्त खर्च त्यांचा वाढू शकतो. तर तो न होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भर हा सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं जातीवंत रोपांची निवड करणं पिकामध्ये. जमिनीचा प्रकार हा योग्य असावा. pH जो पिकाला पाहिजे साधारणपणे 6.5 ते 6.5च्या दरम्यानचा, तो कमी जास्तही असू शकतो इतर ठिकाणच्या जमिनीमध्ये, परंतु रिकमेंडेशन त्या पद्धतीने असावं जे केलेलं आहे पिकासाठी. त्या बाबतीतला हा पॉईंट आहे. त्यानंतरनं लागवडीसाठीचं अंतर हे जमिनीच्या प्रकारानुसार ठेवावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बागेसंदर्भात किंवा डाळिंब पिकाचं नियोजन करताना या ठिकाणं सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्यायचं आहे. जातीवंत रोपं किंवा सशक्त आणि निरोगी रोपांची निवड करणं किंवा अशाच नर्सरीतून रोपांची खरेदी करणं हे डाळिंब पिकातील महत्त्वाचं नियोजन बाग यशस्वी होण्यासाठी आहे. कारण जर बागेमध्ये तेल्याग्रस्त किंवा इतर रोगग्रस्त रोगांची लागण मातृवृक्षात असेल तर हे झालं गुटिकलमांसंदर्भात. टिश्यू कल्चरच्या रोपांमध्ये या प्रकारचे अपवादात्मक काही ठिकाणं रोगांची लागण आढळून येऊ शकते. अन्यथा टिश्यू कल्चरमध्ये या प्रकारच्या समस्या शक्यतो उद्भवत नाही आहेत. आणि तिथून पुढे सगळ्यात महत्त्वाचं खतांचं नियोजन. लागवडीच्या वेळी खड्डे भरताना काय करावं, त्याचबरोबर लागवडीनंतरनं किंवा लागवडीच्या वेळेस रोपांना कोणतं ड्रेंचिंग करावं हे महत्त्वाचं आहे. फक्त केमिकलवर भर देऊन किंवा केमिकलयुक्त औषधांचा वापर करून डाळिंब शेती किंवा फळ पीक बागेचं नियोजन करता येत नाही आहे. त्यासाठी संतुलित आणि योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. एवढं या ठिकाणी सांगतोय, त्याचा हेतू हाच आहे की आपल्याला डाळिंब पीक हे दर्जेदार किंवा गुणवत्तापूर्ण वाढ मिळावी, रोगमुक्त बाग असावी यासाठी आहे. खतांचं नियोजन, पाण्याचं नियोजन आणि कीड रोग व्यवस्थापन या संदर्भात फळबागेच्या लागवडीपासून असल्यास आपल्याला बागेचं व्यवस्थापन करणं सोपं जातं किंवा आपले अनावश्यक खर्च टाळता येतात. आता झालं कन्सल्टन्सीच्या बाबतीत मी थोडंसं बोलतो आहे, तर ते एक समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, डमढळे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीच्या मार्फत कोणत्याही पिकासंदर्भात कोणत्याही किटवरती भर दिला जात नाही, पहिलं. दुसरं, कोणत्याही प्रकारचं प्रिंटेड शेड्यूल किंवा प्रिंटेड मटेरियल वापरून फळबाग यशस्वी करता येत नाही. तिसरं, प्रत्यक्ष पीक पाहणी करून किंवा त्या संदर्भात चर्चा करून जे सोल्युशन किंवा कीड रोग व्यवस्थापन असेल, खत पाणी व्यवस्थापन असेल, खतांची निवड असेल, खतांचे डोस ठरवणं असेल, हे एकतर चर्चात्मक करणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रिंटेड शेड्यूल वापरल्यानं फक्त आपला शेतीचा खर्च वाढतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे. आणि कोणत्याही पिकाला कोणत्याही प्रकारच्या किटची आवश्यकता जवळजवळ 99% नाही आहे.
आणि जिथं शेतकऱ्याची मानसिकता असते की किट वापरायची तिथं तो शेतकरी वापरू शकतो. परंतु डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीच्या मार्फत कोणत्याही पिकावरच्या बाबतीत किंवा पीक उत्पादन घेताना म्हणजे केळी असेल, ऊस असेल, डाळिंब असेल किंवा इतर काही जे पीक असेल त्या संदर्भात किंवा लिंबूवर्गीय पिकामध्ये संत्रा, मोसंबी आणि कागदी लिंबू या संदर्भात सुद्धा कोणत्याही प्रकारचं किट किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही प्रिंटेड शेड्यूल असतं ते वापरलं जात नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रोल हा डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आहे. कारण एकच की आपल्याला त्या किटमधील किंवा त्या संबंधित ट्रेंड संदर्भात एवढं स्पष्ट बोलण्याची गरज का पडते किंवा का सांगावं लागतं की बऱ्याच ठिकाणं असं म्हटलं जातं की बुवा किट वापरलं किंवा किट वापरतो किंवा आणखी काही करतो किंवा हे घेतो ते घेतो. तर त्या संदर्भात कारण आज शेतीचं कृषी विज्ञान शास्त्र हे मोडतोड करून शेतीच्या बांधापर्यंत किंवा शेतकऱ्याच्या हातापर्यंत पोहोचलं जातं, शेतकऱ्याच्या डोक्यापर्यंत नेलं जातं. याला कारणीभूत आहेत स्पॉन्सर्स ॲड पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट फेसबुक, तिसरी गोष्ट सोशल मीडिया. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या वेगवेगळे प्रकार. तर यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही गोष्टीशी काहीही आपला संबंध येत नाही आहे. परंतु माझ्याशी संबंधित माझ्या रिलेटेड जे लोक आहेत त्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ही गोष्ट या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. प्रिंटेड शेड्यूल नको. दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारची किट वापरण्याची पीक उत्पादन घेताना गरज पडत नाही हे एकदा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काम जे करायचं आहे, डाळिंब पीक असेल, ऊस पीक असेल, नंतर केळी पीक असेल, तर यामध्ये आपल्याला पर्यावरणपूरक पिकास कमीत कमी हानी पुरवणारे किंवा हानिकारक असणारे घटक कमीत कमी त्यांची निवड करून जैविक असेल, त्यानंतर रासायनिक असतील किंवा इतर काही ज्या बाबी लागतात पीक उत्पादन घेताना त्या शेतीच्या निवडताना आपण काळजी घेणार आहोत किंवा घेतो. आणि आतापर्यंत जे काही या ठिकाणी आपण सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त कृषी विज्ञान आधारित आहेत. आणि कृषी विज्ञानमध्ये किंवा कोणत्याही ICARच्या रिपोर्टमध्ये किंवा कोणत्याही जागतिक पातळीवरचा विचार केला आपण कृषी संदर्भात रिसर्च सेंटरच्या कोणत्याही किटचा किंवा कोणत्याही ट्रेंडचा कुठेही नाममात्र उल्लेख आजपर्यंत आढळून येत नाही. हे आपण आपल्या कन्सल्टन्सीमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि यामध्ये आपलाही या गोष्टीला कोणताही प्रकारचं काहीही आपल्याला त्याशी घेणं देणं नाही आहे. फक्त आपल्या रिलेटेड आपण जे कामं करतो, ज्या शेतकऱ्यांशी आपण या ठिकाणं कामं करत आहोत किंवा ज्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. इतरांना या व्हिडिओ संदर्भात किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या वेगळ्या आहेत. आणि आपण जे या ठिकाणं प्रॅक्टिकली गेली 15 वर्षापेक्षा जास्त काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्या अनुभवाद्वारे आपण ज्या गोष्टी शिकलेलो आहोत किंवा आपण ज्या प्रॅक्टिकली केलेल्या आहेत आजपर्यंतच्या त्याच्या आधारे सांगतो की आपल्याला शेतीचं मार्गदर्शन हे शास्त्रयुक्त पद्धतीनं कृषी विज्ञान आधारित असावं. ते कुठेही मोडतोड केलेलं नसावं किंवा कुठंतरी 2 ड्रेंचिंग 1 खत किंवा 2 फवारण्या 1 ड्रेंचिंग किंवा एक असं कोणतं तरी किट असं वापरून शेती होत नाही. शेतीचं जे पिकाचं उत्पादन घेणार आहे त्या शेतीमधून त्या पिकासाठी लागणारा कालावधी कमीत कमी भाजीपाल्यामध्ये घेतलं, मेथी वगैरे घेतलं तर एक 25 दिवस 30 दिवस 45 दिवसापर्यंत आहे धना मेथीसाठी. ऑदर पिकांसाठी पण आहे. तसं डाळिंब पिकामध्ये कमीत कमी 7 महिन्यापर्यंत आपल्याला फ्लावरिंगपासून पुढं त्याच्यावरती काम करायचं असतं आहे. तेव्हा कुठंतरी आपण गुणवत्तापूर्ण आणि क्वालिटी जी लागते आपल्याला एक्सपोर्टची म्हणा किंवा कलर डेव्हलपमेंट साईज 250+ 500+ जी फळं लागतात ती तिथं मिळू शकतात. हे एवढं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त रासायनिक खतांचा औषधांचा वापर न करता सगळ्यात महत्त्वाचं पिकाच्या गरजेनुसार पिकामध्ये येणाऱ्या सिम्पटम्स किंवा कीड रोग जे असतात त्यांच्यावर आधारित जे काही लागणारं शेती संदर्भात समस्यावर सोल्युशन असतं
तेच देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आपला अन्यथा इतर कोणत्याही बाबीशी कृषीशी निगडीत किंवा इतर कोणत्याही घटकाशी आपला काहीही एक संबंध येत नाही. कारण की आपण जे ज्ञान देतो किंवा आपण जे कन्सल्टन्सी करतो ते आपल्या संदर्भात किंवा आपल्या समूहाशी संबंधित किंवा शेतकऱ्यांशी बागायतदारांशी संबंधित आहे. इतर कोणत्याही व्यवसायाशी किंवा कोणत्याही कृषी संबंधित उद्योजकाशी याच्याशी काही एक संबंध नसतो आहे. कारण का तर या ठिकाणं जर आपण सगळ्यात महत्त्वाचं टॉप टू बॉटम वन टॉप सोल्युशन जर दिलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता येतात आणि अनावश्यक खर्च हे बंद करता येतात. हे बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे आणि हेच सांगण्याचा या ठिकाणचा हेतू आहे. तर गायडन्स किंवा मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो ते योग्य असेल तर निश्चितच आपल्याला शेतीमधून शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान राबवून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. शेती तोट्यात जात नाही हे 100% माहिती आहे. फक्त ते सोशल मीडिया नंतर इतर स्पॉन्सर्स ॲड किंवा इतर काही गोष्टी आहेत की ह्याचा अतिरिक्त भीडीमार किंवा शेतकऱ्यांपर्यंत ज्या पोहोचवल्या जाणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जातात आणि पिकाचं उत्पादन खर्च, पिकाचं नियोजन, पिकाचं वेळापत्रक आणि प्रिंटेड शेड्यूल अशा वेगवेगळ्या समस्यांयुक्त गुंतागुंतीमध्ये शेतकऱ्याची मानसिकता ही पीक उत्पादन घेण्यापेक्षा सिलेक्शन प्रोसेसमध्ये 90% जास्त गुंतल्यानं शेती तोट्यात जाते आणि शेतीसाठी आज काळानुरूप बदल करणं गरजेचं आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश किंवा हेतू आहे. धन्यवाद. विविध पीक बागायतदार विशेषतः डाळिंब पीक बागायतदारांनो संबंधित व्हिडिओ तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि त्यातील जे काही आहे सांगितलेलं तर त्याचंही अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहात तर तो इथून पुढं असाच ठेवावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद.